वेलकम टू अवर चॅनल। तर आज आपण बिंगो टेक्स्ट बुक पेज 8 बघणार आहोत। तर ह्याच्यामध्ये लिसन, लर्न, सिंग, प्ले। देअर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग अँड बिंगो वॉज हिज नेम। बरोबर। ह्याच्यामध्ये एक शेतकरी होतो, त्याच्याकडे एक कुत्रा आहे आणि त्या कुत्र्याचं नाव बिंगो आहे। बिंगो 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 अँड बिंगो वॉज हिज नेम। बिंगो 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 अँड बिंगो त्याचं नाव आहे। देअर वॉज अ फार्मर हॅड अ डॉग अँड बिंगो वॉज हिज नेम। परत तेच रिपीट होतं आहे। एक शेतकरी होता, त्याच्याकडे एक कुत्रा आहे आणि त्या कुत्र्याचं नाव आहे बिंगो। आता क्लॅपनी बोलायचं आहे, बिंगो 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 क्लॅप क्लॅप, आणि बिंगो वॉज हिज नेम ओ। बरोबर। टाळ्या वाजवून त्याचं नाव बोलायचं आहे आणि बिंगो हे त्याचं नाव आहे। बरोबर। आता व्हॅनिशिंग सेंटेन्सेस पेज नंबर 8 मध्ये ओरल वर्क आहे। त्याच्यामध्ये एक क्वेश्चन दिला आहे। पुढे दिलेलं वाक्य म्हणा आणि पाठ्यपुस्तक 8 वर दाखवल्याप्रमाणे हे वाक्य गळलेल्या शब्दासह पुन्हा म्हणा आणि करत शेवटी संपूर्ण वाक्य मनाने आठवून वाचा। द क्विक ब्राऊन फॉक्स जम्प ओव्हर अ लेझी डॉग। वरील वाक्यात इंग्रजीतील ए पासून झेड पर्यंतची सर्व मूळाक्षरे आहेत ती क्रमाने म्हणा। आता ॲक्टिव्हिटी दिली, राईट ऑल द लेटर इन द ॲबो सेंटेन्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। तर आता जे आधीचं आपण क्विकचं सेंटेन्स वाचलं आहे ना, त्याला आपण अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे लिहायचं आहे। तर पहिलं ए येईल, मग ब्राऊन, डॉग, फॉक्स, जम्प, लेझी, ओव्हर, क्विक, द। ठीक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये बस हा एकच पेज करणार आहे। आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत टेक केअर, बाय।